स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर मस्त मजेत असायला पाहिजे, कारण माणसाचा जन्म एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर मी आलेली आहे शेळ्या राखायला. इकडं बघू शकताय, शेळ्या तितक्या लांब पळून गेल्यात. माझे पाय दुखायला लागलेत, पळू पळू इतकं पळाले की भलतंच पळाले मी. आणि तेव्हा आता तिकडून कुत्रे आलेत म्हणून तिकडं शेळ्या भिवून उभारल्यात, नाही तर अजून तिकडं पळून गेल्या असत्या. तर बघा, मला किती सर्दी झाली, माझा आवाज वगैरे किती बसून गेलेला आहे, चेहरा बिरा किती काळवंडून गेलाय, काळाभोर चेहरा झालाय माझा. लय म्हणजे लय खतरनाक. आता मी चेहऱ्याची निगा राखणं, चांगलं दिसावं किंवा चांगलं असावं, हे सगळे विचार सोडून दिलेत मी. त्यामुळे माझा चेहरा बघा कसं झालाय. आणि तुम्हाला सांगते, इतकं एवढं टेन्शन आहे इथं राहायचं लाईटीचं, बाप रे, इतका कदर आलाय, अक्षरशः चिरड आली मला स्वतःची स्वतःवर की लाईट नाहीये. लाईटीचा एवढा प्रॉब्लेम की माझ्या फोनला चार्जिंग पुरं ना. लाईट येते फक्त 5-6 तास, आणि त्याच्यातून जाणं येणं. एक तर फोनला चार्जिंग होत नाही. इथं तर आमच्या घरी तर खतरनाक बेकार, बोर्ड नसतो, लाईटीची सोय नसती घरामध्ये. सध्या अंधारात जीवन आयुष्य मायबापांनी घालवलंय. आता माझं सध्या आयुष्य अंधारात चाललंय. जोपर्यंत पुणे मुंबई दिल्ली केली तोपर्यंत कमतरता नव्हती. तर त्या टायमाला व्हिडिओ बनवायला वेळ नसायचा, कारण बाहेर शहरात गेलं की कामाला जायचे, आणि कामालामुळं वेळ नसायचा, आणि त्या लोकांच्या पोटाने दुखायचं. व्हिडिओ काढायची, मग बघा व्हिडिओज काढायली, कामच करीना. जरी काम करत करत आपण आपलं मॅनेजमेंट केलं तरी त्यांच्या डोळ्यावर यायची मी. अशा गोष्टी झाल्या. आणि तुम्हाला सांगू काय, खरं सत्य गोष्ट बोलायची मला, की मी जसं माझं यूट्यूबवर आले मी, तसं मी सगळं खरं सांगत आले. आणि मी प्रत्येक ठिकाणी जॉब करायला गेले, हर एक ठिकाणी गेले. एक 10-15 शहरात काम करायला गेले असन. त्याचे नावं तुम्हाला सांगते: हैदराबाद, लातूर, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, पुणे, हे इथपर्यंत मी गेले. तर तिथं काय काय झालं, काय काय नाही, मी सगळं लोकांपर्यंत सांगत गेले की बाबा चला, लोक सपोर्ट करते ना आपल्याला. आपलं खरं होतं, पण लोक सपोर्ट करायच्या ऐवजी माझं हसू केलं लोकांना. लोक हसायला लागली, मला वाईट समजायला लागली. हिच्यातच काहीतरी खोड आहे, हीच वाईट आहे, ही कुठंच कामाला टिकत नाही, असे हजारो प्रश्न लोकांना पडले. आज सध्या तेच लोक माझ्यावर हसतात. हिचं काय खरं आहे, ही कुठंच काम केली नाही, कुठंच टिकली नाही, शेवटी इथंच आली. गावातले सध्या ऑल लोक माझे व्हिडिओ बघतात, त्यांना सध्या माझं म्हणजे माझ्यावर हसतात ते लोक. ते काय 10 रुपयाचा बिस्किट पुडा माझ्या लेकरांना किंवा मला आणून देत नाही, पण ते हसायचं काम करतात मला माहिती आहे. पण हसू देत, हसतील त्याची दात दिसतील. आणि मी हसणाऱ्या लोकांना डगमगत नाही, कारण असे हसणारे लोक लय बघितलेत. कारण मी एवढं दुनियात लढले भिडले. ठीक आहे, त्यांनी मला नोकरीहून काढलं, काय लोकांनी वाईट नजरा टाकल्या, एकटी लेडीज म्हणलं की त्रास देतात ना लोक बाहेर, हे लोकांना माहीत नसते. आणि माझ्या बाबतीत तर तसं झालं. मी काय अप्सरा नाही, स्वप्न सुंदरी नाही, पण तरी मी मला लोकांनी भरपूर त्रास दिला. माझ्या गरिबीचा फायदा, मी एक गरीब आहे, स्वभावाने शांत आहे, त्याच्यामुळं शांत म्हणजे एकदम गरीब आहे. बाहेर गेल्यावर भिवून वागायची, भिवून राहायचे, तर लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला, आणि ते मी खरं सांगत गेली कुठं कुठं. तर लोकांनी माझा ह्या त्या कामाला लावणारेच नाही, तर ह्या ॲक्च्युअल पाहुणे रावळे गावातले शेजारी पाजारी सगळ्यांना वाटायला लागलं. तेवढंच नव्हे तर माझ्या कोणी नवीन ह्या इन्स्टाहून यूट्यूबहून जे फ्रेंड झाल्यात त्यांना सुद्धा मी वाईट आहे त्यांनी बोलायचं मला सोडलं. पण मला फरक नाही पडत, कारण ते माझ्या वाईट काळात साथ द्यायला आले नव्हते, आणि चांगल्या काळात सध्या साथ देणार नाही आहेत. त्यांना माझं काही बघवत नाही आहे, देखवत नाही आहे. माझ्याकडे लय प्रॉपर्टी नाही, पण का जळतात माझ्यावर, का त्यांच्या बुडाला आगी लागते त्यांनाच माहिती. पण तशाच लागू द्या, मी माझं माझं काम करत राहणार, करत आले. जे मला चांगले लोक सपोर्ट करतात ते भरपूर करतात, काय विषय नाही. आणि राहिला प्रश्न आत्ताचा, आता तर मला कुठं काम करायची गरजच नाही आहे. माझ्या पोटापुरतं किंवा त्याच्यावर पेमेंट मला येतं यूट्यूबमधनं, फेसबुकमधनं. मी 2 पैसे कमवते. जे जे आपल्याला लोक चांगले सपोर्ट करते त्यांच्या आशीर्वादानं माझं बरं चाललंय सध्या. आणि असंच माझ्या देवाच्या कृपेने चांगलं होत जाईल, आणि तुम्ही लोक तसेच जळ जाणार. काय आता गावातले लोक म्हणजे एवढं नाव ठेवतात, एवढं नाव ठेवतात बरं का. नवऱ्याने सोडून दिलंय म्हणून माझ्याकडे वाईट नजराने बघतात. तुम्हाला सांगते, एक स्टोरी आहे. आता त्या माणसाची मला नाव घेता येत नाही, पण त्यांनी माझी थोडीशी मदत केलेली. म्हणजे एक बहीण मानलेली मला त्यांनी, आणि बहीण मानलं म्हणून थोडीशी मला मदत केली. तर त्याच्या बायकोनं त्याला एवढं झापलं, आणि मला फोन लावून मला शिव्या द्यायला लागली की तू कस काय फोन केला, तू कस काय फोन केला माझ्या नवऱ्याला. अरे, आम्हाला कुठंतरी तिच्यावर वेळ आली किंवा कुठल्या कागदपत्रासाठी ह्याच्यासाठी आम्ही कॉल केले की बाबा भाई आम्हाला ह्या ह्या कागदाची गरज आहे, तर त्या लेडीजने डायरेक्ट माझ्यावर डाऊट घेतला आणि तिच्या नवऱ्यावर डाऊट घेतला, आणि तिने
मला फोन करून टॉर्चर करायला चालू केलं. अशी झापली का नाही, कारण मी तशीच आहे, जिथं चुकत नाही तिथं झुकत नाही मी. कारण तुमचे नवरे तुमच्या गांडीत घालून घ्या म्हणते, मला काही घेणं देणं नाही, पण माझे मी आडला हरीण गाढवाचे पायधरी असं काम झाले माझं. मला काही बी अडचणी येतात, त्या हरामखोर नीच लोकांनी एक बी डॉक्युमेंट्स दिले नाही, त्यामुळं मला कोणाच्या तरी पाया पडावं लागलं. त्यामुळं त्यांनी म्हणजे त्या दृष्टिकोनाने म्हणजे बाईचा जन्म अवघड आहे. आता ही असं मी रानात राहतो, इथून मी असंच जाते सरळ सरळ, इथून सरळ पुढं गेलं, सरळ असं पुढं गेलं की इकडं रोड आहे लांब, तिकडे ह्या झाडाच्या पलीकडं. हे आमचं जीवन धनगरी असंच आहे. आणि मी एकटी चालले की आजूबाजूचे शेजारपालचे लोक असे बघतात माझ्याकडं, टावकारू बघणार, मग म्हणणार मनातली मनात. आता समजा एखादी व्यक्ती ओळखीची असेल, आता माझ्या ओळखी आहेत सोशल मीडियावरती, मग त्यांनी कोणी माझी मदत करायचा प्रयत्न केला किंवा एखाद्याने मला लिफ्ट दिली गाडी, कोणी चांगल्या मनानं पण मदत करते, सगळेच लोक वाईट असतील असं नसते ना. आणि शेवटी मी तर एकटी आहे, मग मला नवऱ्याने सोडले, मी आईवडिलाकडे राहते, इथून एकटी प्रवास करते, आंबेजोगाईला जा, दवाखान्यात जा, प्रत्येक गोष्ट मला झेलावी लागते. माझ्या मागं गडी माणूस आहे का? माझे भाऊ मला मदत नाही करत. एक भाऊ आहे माझं, ते कुठं म्हणजे जाऊ द्या, मला त्यांच्या विषयावर बोलायचं नाही, एवढंच सांगेन की मदत करत नाही. माझे आई वडील कष्ट करू व्यापून गेलेले, मला त्यांना त्रास दे वाटत नाही, मग प्रत्येक गोष्टीसाठी मला बाहेर पडावं लागतं. तर लोक माझ्याकडे बघतात, कुणी गाडी उभा केली की बाबा समजा ओळखीचे चांगले लोक असले माझ्या संपर्कातले, मग त्यांनी मला लिफ्ट दिली, गाडी दिली, तर त्यांना वाटणार कोणाच्या गाडीत बसून गेली बाबा, हिला नवऱ्याने सोडून दिलंय, कशी गेली, कोण असेल तो बाबा, नक्की हिचा कोणीतरी ढगडे असेल, असे विचार करतात. एवढे घाण लोक येत नाही तर बापरे, हद्दीच्या बाहेर. पण मी लय संघर्ष केला, मी कुणाकडे लक्ष दिलं नाही, आत्ता पण कुणाकडे लक्ष देत नाही. आणि ही खरं आहे, त्यांना झोंबल व्हिडिओ बघणाऱ्याला, पण झोंबू द्या, कारण तुमचे विचार न खालच्या पातळीचे आहेत, तुमच्या पशीच राहू द्या. आम्ही कसे आहेत आम्हाला माहिती. आणि वेळ आली ना, तुमच्यावर जरी वेळ आली ना, तुम्हाला सध्या अनोळखी सध्या व्यक्तीची मदत घ्यायची वेळ येईल, एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही लोक मला नावं ठेवताय, माझ्याबद्दल घाण विचार करताय ना, तुमच्या मनात तसेच घाण विचार करून जळून राख होऊ द्या. मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, मला जसं वाटतंय तसं मी तर जगते माझ्या परीनं. पण ते तुमचे जे खालच्या थराचे विचार आहेत ना, ते मला सगळे कळतात, असं नाही की मला कळत नाही अगर काही नाही. आणि ह्याच लोकांचं इथल्याच लोकांचं नाही मी सांगत, ऑल लोकांचं सांगते मी, सगळ्यांचे घाण विचार येतं. तर बाहेरच्या बायांच्या नवऱ्याने एखादे बाबा जाऊ द्या गरीब बाई आहे म्हणून मदत केली, तर त्या बाया म्हणतात आमच्या नवऱ्याला मदत मागायली, मग हिला नवऱ्याने सोडले, कसं काय फोन करती, कसं काय मदत मागती. एवढ्या तर घाणेरड्या बाया आहेत. आणि त्यांच्या ह्याच दाना इचक्यावर अशी वेळ आली ना, मग ह्यांना कळतंय कसं असतंय ती. आणि देवानी खरंच त्यांच्यावर तशी वेळ आणावी, मग त्यांना कळल काय असते. पण मी घाबरत नसते, तुमची लायकी तुम्हाला दाखवून देते, कारण आम्ही एखाद्या पापात नाहीत, त्यामुळे आम्हाला घाबरायची काही गरज नाही, कळलं का. हे झाली सत्य घटना एकट्या बाईची. हे उदाहरण मी ह्याच्यासाठी देत आहे ना की माझ्यासोबत, हो माझ्यासोबत घडलंय, अनेकदा घडलंय, हे तर सत्य. पण घडलंय म्हणून नाही किंवा राग आहे म्हणून सांगत नाही. पण एक गोष्ट नक्की असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, की बाबा त्यांच्यावर जेव्हा वेळ येते वाईट, तेव्हा ते काय करणार आहेत, काय करणार आहेत ते, असं नसतंय. कसं आहे, देवानं सगळ्यांना, हा माणसाचा जन्म एकदाच आहे, एकमेकांना मदत करा, प्रेमानं वागा, अडल्या नडल्याला जास्त मदत करा. मी तर करते, मी तर सर्वसामान्य आहे, पण माझी मदत करायची पात्रता आणि उच्च विचार आहेत. आणि उच्च विचाराचे आहे म्हणूनच मी टिकले, जगले. माझ्याबद्दल एवढं लोक घाण विचार करतात प्रत्येकजण. आणि राहिला प्रश्न आमच्या माहेरातला, आमच्या गावातला, इथं तर मला कोणाचा सपोर्ट नाही. माझ्या व्हिडिओला हसणार, कशी नाचायली, कशी बोलायली, कशी व्हिडिओ टाकायली म्हणून नावं ठेवतात. तिला चांगली असेल का, बाहेर एकटी राहती, बाहेर फिरती, हजारो असे प्रश्न पडलेले असतात त्यांना त्यांच्या घरचं टेन्शन, पण माझं जास्त टेन्शन असते. पण मी विचार करीत नाही, कारण त्यांच्यासारखं माझ्याकडे वेळ नाही विचार कराय. मी माझ्या संसारात आणि माझ्या संघर्षात असं गुंतून गेलेली, त्यामुळे मी जास्त विचार करत नाही. पण सगळ्यांचं प्रत्युत्तर व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं मी काम करते. माझं खरं आहे, मी सत्य बोलते आणि सत्य बोलणार. बाईच्या जन्माला येणं म्हणजे एक प्रकारचं पाप आहे, मला तर असं वाटते. एकट्या बाईला लोक कसं जगू देत नाही, किती बी चांगली राहू द्या, तिला डांबर फसायला सगळेजण उभेच असतात. तुम्हाला सांगते, सगळे मला म्हणते दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न. आता तुम्हाला दुसऱ्या लग्नाचा एक विषय सांगते. अहो, दुसरं लग्न जर केलं तरी ह्या लोक काय म्हणणार, बाबा तिनं आता ह्या वयात नवरा केला, ह्या वयात लग्न केलं, तिला 2 लेकरं आहेत एवढाले. पण ते म्हणणार नाही तिच्या आयुष्याचं चांगलं झालं म्हणून, किंवा बाबा तिच्यावर तशी वेळ होती म्हणून तिने लग्न केलं.
ते फक्त असं उचल चिकल टाक अंगावर असे ह्या लोकांचे विचार आहेत. पण मी आजपर्यंत खंबीरपणे राहिले, माझ्या आईबापाची इज्जत जपली मी. जरी मला लोक म्हणत असते इज्जत घालविली, पण मी काय इज्जत घालविली नाही. मला माहिती आहे मी माझ्या कष्टाने लढले झगडले, जिथं नाही तिथं कामासाठी मी हजारो प्रयत्न केले, पण आज कुठंतरी थांबले मी. आता मला जायची ही गरज नाही. लवकरात लवकर बिझनेस चालू करणार आहे आणि लवकरात आणि सध्याचं जे कंडिशन आहे आज ह्या 3-4 महिन्यात मला सोशल मीडियाने एवढी साथ दिली, भरपूर साथ दिली. आणि लवकरच माझा यूट्यूबचा पगार होणार आहे, माझा फेसबुकचा पगार होणार आहे. त्यामुळं तुम्हाला सांगते, तुम्ही माझी काळजी करू नका. ज्यावेळेस मला जॉबची गरज होती त्यावेळेस माझी कुणी मदत केली नाही, अथवा आहे त्या जॉबवरून सध्या मला काढून टाकलंय. मला खूप त्रास झाला. आता मला कोण्या भाड्याच्या पाया पडायची गरज नाही. तसंच प्रत्येकाचे दिवस येत असते, त्यामुळं कुणाची थट्टा निंदा करू नका किंवा त्याच्यावर हसू नका किंवा त्याला त्रास देऊ नका. मला असं वाटते तसे आता मला त्रास द्यायचे तुमचे दिवस संपलेत. तुमची लायकी ती आहे लोकाचा गू काढायची जिथं नाही तिथं. अरे ज्याचे